लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। चिंचवणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणूक, शालेय मंत्रिमंडळाची स्थापना, उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला। यात शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रिया, मताचा अधिकार, जबाबदारी याचे अनमोल धडे मिळाले। या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। सिल्लोड तालुक्यातील चिंचवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे लोकशाही प्रक्रियेचा थेट अनुभव घेऊन शालेय मंत्रिमंडळांची स्थापना अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली। इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत 8 मतदार उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता। गुप्त मतदानानंतर मतमोजणी पार पडली आणि 8 प्रतिनिधी विजयी झाले। यात विजयी प्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून विजय साजरा केला, तर पराभूत उमेदवारांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते। ही खरी लोकशाहीची शाळा होती। यात श्रावणी नवनाथ नप्ते या विद्यार्थिनीची मुख्यमंत्री म्हणून निवड केली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळ घोषित केले। यामध्ये उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री रवी वाघमोडे, स्वच्छता मंत्री प्रियंका गणपत वाघमोडे, शिक्षण मंत्री मयुरी ज्ञानदेव जरारे, आरोग्य व शिस्त मंत्री सार्थक राजू अंभोरे, सांस्कृतिक मंत्री अनन्या ज्ञानेश्वर काळे, सहल मंत्री पूर्वा माणिक नरोटे, विरोधी पक्षनेते समृद्धी नामदेव वाघमोडे यांची निवड झाली। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी आयोजन, मतदान केंद्र अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव, मतदान अधिकारी नितीन उमारिया, अशोक गोल्हार, मतमोजणी अधिकारी श्रीमती यास्मिन शहा, श्रीमती सिरीन अत्तार, सोहेल सोमनाथ घोडके, पोलीस बंदोबस्तात गोपाल रवळे आदींचा समावेश होता। या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ मंडळी तसेच विविध स्तरातून विशेष कौतुक होत आहे। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।